तर ही जी शूटिंग होती ना, ही देवदासची शूटिंग होती. मी जशी लाईट बंद केली ना, तर लाईट बंद करताना ना मला असं वाटलं त्या साईडला कोणतरी उभा आहे आणि ते कॉरिडॉर मध्ये ना असं म्हणजे असं वाटत होतं की कोणतरी बाई चालते, म्हणजे तिच्या पैंजणाचा आवाज यायला लागला. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे कुणाल. नमस्कार, माझं नाव आहे वर्षा. आणि आज वर्षा तिच्या वडिलांसोबत झालेली पॅरानॉर्मल इन्सिडेंट शेअर करणार आहे. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात आहेत तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढे जेवढे पण व्हिडिओज येणार आहेत तुम्हाला इंडिकेशन भेटत राहणार आमचे व्हिडिओचे. प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ठीक आहे वर्षा, मग काय घडलेलं तुझ्या वडिलांसोबत? हे जे इन्सिडेंट झालं होतं ना, हे 2000 मध्ये झालं होतं. पप्पा त्यावेळेस ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामाला होते. ऍज अ लाईट मॅन म्हणून होते ते, म्हणजे लाईट जे फोकस लाईट मोठे मोठे असतात ना, ते फोकस लाईट हे करायचं. तर ही जी शूटिंग होती ना, ही देवदासची शूटिंग होती. आणि ही जे शूट झालं होतं राजस्थानला. आता प्रॉपर ऍड्रेस तर नाही माहिती राजस्थानला कुठे, पण एका हवेलीमध्ये राजस्थानच्या त्यांनी हा देवदासचे शूट केलेले. राजस्थानला कुठे होती हे मला एवढं प्रॉपर माहिती नाहीये. एक हवेलीमध्ये त्यांनी एक शूट केली होती देवदास मूवीची. तर पप्पा सांगत होते की आता ती पॅकअप कधी पण व्हायचा, कधी रात्री 3ला 3:30ला, कधी पण त्यांचं काही टाइम फिक्स नसतो, कधी पण पॅकअप व्हायचं. तर एकदा काय झालं, देवदास मूवीची शूटिंग चालू होती, तर पप्पा वरती म्हणजे असं फोकस लाईट मारतात ना, तशी लाईट म्हणून ते मारायचे. तर एका लाईटच्या इथे दोघं तिघं तरी उभा असायची. अच्छा, लाईट मॅन म्हणून हेल्पर होते. हा, हेल्पर. तर मग अशी ते फोकस लाईट वगैरे असं मारायचे तिथे. तर ते पप्पांनी काय बोलले की पॅकअप झाला काहीतरी 3, 3:30, 4 वाजले. 3, 3:30 तर काय झालेलेच बोलतात रात्रीचे. तर पॅकअप वगैरे झाला, ते हिरो हिरोईन तर काय लगेच निघून जातात, त्यांचं पॅकअप झालं तर डायरेक्टर वगैरे. ते आता जे आम्ही असतो हेल्पर लोक, ते सगळं आमचं चालू असतं, लाईट्स बंद करायचे, ते सगळं जनरेटर वगैरे सगळं व्यवस्थित पॅकअप करायचं, सगळं व्यवस्थित ठेवायचं. मग त्याच्यामध्ये तरी जातो 1-2 तास तर जातोच ते सगळं व्यवस्थित करून झोपायला जायला. तर बाप्पा बोलले की माझ्यासोबत अजून एक जण होते, ते मलाच नाही. पप्पा बोलले की त्यांच्या मित्राला पण तेच दिसलं. अच्छा, म्हणजे जे फोकस लाईट होती हा, त्याने ते बंद केलं. हा, तर कोणतरी उभा आहे म्हणून असं दिसलं अंधारामध्ये, आणि ती पण राजस्थानी पोशाख घालून बाई उभी आहे असं. तर त्यांनी ते पप्पाची मित्र होते ना, त्यांनी सांगितलं, ए लाईट मार जरा, लाईट मार. पप्पांनी परत लाईट मारली तर तिथे कोण नव्हतं. दोघांना वास झाला, दोघांनी बघितलं. दोघांनी बघितलं. परत पप्पांनी लाईट अशी केली ना, लावली ना, चालू केली तर तिथे कोण नव्हतं. परत लाईट बंद केली तर तिथे ती उभी दिसली, म्हणजे बाई उभी आहे राजस्थानी पोशाख मध्ये, पूर्ण राजस्थानी पोशाख. पप्पा बोलले. मग पप्पांनी काय केलं, परत लाईट असं हे 3-4 वेळा केलं. ते हे दोघं पण घाबरले. मग ते त्यांचा जे पप्पाचा मित्र होता ना, तो मुस्लिम होता. तर तो काय बोलला कि देखो, आपण ये सब अभी नहीं सोचेंगे, ये होता ही रहता है शूटिंग में. तो म्हणजे जुना होता, जो पप्पांचा मित्र होता, त्यांनीच पप्पांना पण घेऊन गेला होता तिथे की ऍज अ लाईट मॅन म्हणून. तर पप्पांना सांगितलं, ये सब होता रहता है, आपण इतना ध्यान नहीं देने का, अपना जो भी काम है आप करो और निकलने का देखो असं. मग ते सगळं केलं पॅकअप वगैरे, आणि ह्या लोक सगळे आपल्या आपल्या रूम मध्ये झोपायला गेले. आणि तिथे कसं एका रूम मध्ये 4 जण 3 जण असं त्या लोक झोपवतात. ते काय पर्सनली एक एक जणांना रूम देत नाहीत त्या हेल्पर लोकांना असं. तर त्याच्या 2-3 दिवसांनी परत हे सगळे झोपलेले होते, पॅकअप वगैरे झाला, असं 3, 4, 5चा टाइम होता, पॅकअप झाला, तर हे आपल्या आपल्या रूम मध्ये झोपायला गेले. तर बाहेर ना असं माझे पप्पा बोलले, त्या हवेलीमध्येच असं मोठा कॉरिडॉर होता, असं गोल मोठी हवेली. तर ते पप्पांच्या मित्रांनी काय केलं, उठला, बोलला, अरे इतने रात में कोण आहे बाबा, इतना मतलब. तर त्यांना काय वाटलं, आता भरपूर लोक असतात ना, शूटिंग बोललं तर कमीत कमी 150-200 लोक असतात. तर त्यांना काय वाटलं, कोणतरी असेल आपल्या पेकामधलीच, किंवा हिरोईन तर येणार नाही एवढ्या रात्रीची, हिरोईन पैंजण मिंजण घालून कशाला येणार तिथे, तर कोणतरी असेल आपल्यामधलंच, काही काम करत असतील. तर त्यांनी उठला, त्यांनी कोणाला उठवलं नाही, त्यांनी पप्पांना पण नाही उठवलं, कोणालाच नाही. तो एकटा उठला आणि त्यांनी काय केलं, दरवाजा असा उघडला, बघितलं तर तिथे काहीच नव्हतं, पूर्ण काळोख अंधार, आणि कोणच नाहीये तिथे. मग त्यांनी परत दरवाजा बंद केला. जसं दरवाजा बंद करून ते झोपायला आले, ते परत पैंजणचा आवाज यायला लागला.
मग त्यांनी पप्पांना आणि त्यांच्या सोबत जे होते ना अजून दोघं तिघं सगळ्यांना उठवलं की हा मलाच आवाज येतोय की तुम्हाला पण. पप्पा बोलले काय झालं? बोलत, अरे देखो ना दशरथ भाई, तुमको आवाज आ रहा है क्या, ये जो पैंजन का है, पायल का, जो भी. मग पप्पा बोलले, एक 10 मिनिटं त्या लोक परत थांबले, एकदम शांत झाले, तर सगळ्यांना आवाज आला. तो पप्पा बोलले रुक मैं खोल के देखता हूँ. त्यांनी थांबवलं तो ना, नाही नाही मत देखो, बाहर मत देखो, क्योंकि मैं देखा हूँ कुछ भी नहीं है, पूरा अंधेरा है बाहर, आप देखो मत, ये कुछ और ही चीज है, आप देखो मत. असं पप्पांसोबत झालेलं तिथे. हे दोन तिथे पप्पांसोबत इन्सिडेंट झाले होते. हे अशी दोन ना? हा, हे असे दोन राजस्थानमध्ये ते अच्छा. जेव्हा देवदासची शूटिंग चालू होती त्यावेळेस. ओके. आणि एक म्हणजे मग पप्पांची डेथ झाली 2018 मध्ये. पप्पा अच्छा. माझे ऍक्सिडेंट म्हणजे इलेक्ट्रिक शॉक लागला आणि पप्पा डेथ झाले. तर पप्पांना डेथ कशी झाली, आम्ही चॉलमध्ये राहतो, तर चॉलमध्ये एक म्हणजे आमचं पहिलं घर आहे आणि पाठच्या चॉलमध्ये म्हणजे 10 मिनिटं थोडंसं आतमध्ये चालत गेलं ना, तर तिथे गल्लीमध्ये पप्पा कोणाचं तरी काम करायला गेले होते. तर तिथे अच्छा. पप्पांना मेन लाईनचा वायर असतो ना, ते पप्पांच्या हातामध्ये लागला आणि पप्पांची त्या गल्लीमध्ये ऑन द स्पॉट डेथ झाली पप्पांची. तर आम्हाला तर त्या गल्लीमध्ये आम्ही कोणच गेलो नाही, फक्त माझा लहान भाऊ आणि माझा आत्याचा मुलगा, म्हणजे माझा दादा, हे दोघच फक्त तिथे गेलेले, कारण आम्हाला माहिती पडेपर्यंत पप्पांना हॉस्पिटलला घेऊन गेले आणि तिथे डिक्लेअर केलं की डेथ झाली म्हणून ह्यांची. अच्छा. तर त्या गल्लीमध्ये आम्ही कोण बघायला पण गेलो नाही कुठे शॉक लागला काय, कारण हे दोघच गेले होते तिथे बघायला. तर आम्ही कोण लेडीज वगैरे तर आम्ही गेलो नव्हतो. मग त्याच्यानंतर मग एक 6 महिन्यांनी माझी बहीण त्याच गल्लीमध्ये, ती शिवण क्लास करायला तिची मैत्रीण त्या गल्लीमध्ये राहायची. तर ती मैत्रीण बोलली की अरे माझ्या मैत्रीण म्हणजे असं रिसेंटलीच झाली होती, ती अशी काही एकदम खास मैत्रीण नाही, ते पण कोणीतरी सांगितलेलं अच्छा. की ही शिवण क्लास शिकवते, सिलाई कपड्यांची, तर तू जा तिच्याकडे शिकायला. तर माझी बहीण एक 6 महिने, पप्पांची डेथ झाली 6 महिन्यांनी, ती गेली तिथे त्या गल्लीमध्ये शिकाय. तिला नव्हतं माहिती की बाबा ह्याच गल्लीमध्ये पप्पांची डेथ झालीये, ह्याच गल्लीमध्ये, कारण आम्ही कोण गेलो नव्हतो ना त्या साईडला. तर मग ती जी मैत्रीण आहे ना, ते 2-3 दिवस तिला शिकवलं आणि तिने, माझ्या बहिणीने काय केलंय, मोबाईलवरती पप्पांचा डीपी ठेवलाय, असं स्क्रीन चालू करताच तर पप्पांचा फोटो येतो. तर तिने असंच एकदा तिचा फोन आला माझ्या बहिणीचा, तिने बघितलं, तर ती बोलली एक मिनिट थांब, तुझ्या डीपी दाखव, तुझा हे स्क्रीन मोबाईलची दाखव. तिने दाखवली. ती बोलते काय झालं? बोलते हा कोण आहे माणूस? ती बोलते माझे पप्पा आहेत. बोलते काय बोलतेस? ती बोलली हा काय झालं? तो बोलते ह्याच माणसाला मी परवाच्या दिवशी ना रात्री बघितलं आपल्या गल्लीमध्ये. अरे बापरे. ती बोलते चल तू काय पण खोटं बोलतेस. ती बोलते नाही मी खरं सांगते. आणि ती बाई प्रेग्नेंट होती, ती जी शिकवणारी होती ना शिवण क्लास, तिला 7वा महिना होता. काय करत होते ते बोलती की तिथे मला उभे दिसले ते मीटर बॉक्सच्या इथे. अच्छा, म्हणजे जिथे त्यांचा जीव गेला तिथेच ते उभे होते. तिथेच उभा होते. आणि तिने माझ्या बहिणीला सांगितलं, मी रात्री बाथरूम, मला म्हणजे ते बाथरूमला त्या लोक बाहेर जातात, तर ती बोलली 12:30-1 वाजलेले, तर मी माझ्या मिस्टरांना उठवलं की मला बाथरूमला जायचंय. तर माझे मिस्टर बोलले ठीक आहे मी येतो चल. ते उठून, मी आधी त्यांच्या आधी बोलली बाहेर आले, गल्लीमध्ये येऊन उभी राहिले, लाईट चालू केली आणि बाहेर येऊन उभी राहिले. तर बोलते की ते मिस्टर म्हणजे आता उठून येईपर्यंत मी बघते पण हा व्यक्ती इथे कोण उभा आहे इतक्या रात्रीचा. पूर्ण गल्लीमध्ये अंधार होता, फक्त माझ्याच दरवाजाच्या इथे मी माझी लाईट चालू केलेली आणि तिथे मीटर बॉक्सच्या इथे बोलते हा व्यक्ती उभा होता आणि मी स्पष्ट बघितला. आणि माझे जसे मिस्टर बाहेर आले ना, तर हा व्यक्ती तिथे नाही दिसला मग, असं बोलली. तर मग माझी बहीण बोलली तुम्हाला काय बोलले का? काय बोलती काहीच नाही, गप्प उभा होते, काहीच बोलले नाही, ते मीटर बॉक्स कडेच बघत होते आणि काहीच बोलले नाही. मग ती बोलली मी पण एवढं लक्ष दिलं नाही, मला वाटलं की कोणतरी असेल, पण मी स्पष्ट मला माहितीये बोलली मी हाच माणूस बघितलाय, असं बोलायला लागली ती. मग ती पण थोडी घाबरली. ती बोलली की आता तिने पण एक मेलेला माणूस बघितला, ती म्हणजे तिला 7वा महिना होता, ती थोडीशी घाबरली
तिला एकदम भीती वाटली. मग त्या लोक कोकणातले होते. पण तिला माहित नव्हतं ना ते वडील वारलेत. नाही, तिने फक्त फोटो बघितला आणि बोलली की हा माणूस इथे काल उभा होता. हा मी तुझ्या बहिणीने डिस्कस केलं का तिच्यासोबत? हा तिने केलं की हे माझे वडील आहेत, त्यांना इथे शॉक लागलाय, अच्छा अच्छा अच्छा. ते इथे वारले. आम्ही तर कधी या गल्लीमध्ये आलो नाही, आम्हाला माहितीच नव्हतं की ही गल्ली आहे म्हणून. मग तिने काय की ती घाबरली. मग तिला 7वा महिना, ती घाबरली. मग तिची त्या लोक कोकणातले, ते जिथे ती जायचे, मग तिची मम्मी पप्पा तिला कोकणात घेऊन गेले. मग बोलतात तिथे घेऊन गेल्यावर त्यांच्या इथे म्हणजे ते देवऋषी असतात ना कोकणामधले, त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की तो काही म्हणजे ते जे पप्पा तिला दिसले ना, तर ते काही तिला करायला आले नव्हते, ते त्यांच्या मुलांना शोधायला आले. तिने येऊन मला आता पण अंगावर काटे येतात, म्हणजे रडायला पण येतं. पण तिने माझ्या बहिणीला फोन करून सांगितलं की तुझे पप्पा काय मला असे म्हणजे हे करायला नव्हते आले, सतवायला किंवा मला हे करायला. ते उभा होते त्यांच्या मुलांसाठी, की त्यांचं एक इच्छा होती की लास्ट टाइम मी माझ्या मुलांना बघायला पाहिजे. ते त्यांच्या मुलांसाठी ते तिथे आले होते, कारण तिथे त्यांचा जीव गेलेला. ज्यांनी कोणी तिला सांगितलं ना, त्या देवऋषींनी बोलले की त्यांची एकच इच्छा होती की त्यांच्या मुलांना त्यांना बघायचं होतं. अच्छा. म्हणून त्या गल्लीमध्ये ते तिथे लास्ट त्यांचा जीव गेला ना. आणि आम्ही कोणच नव्हतो तिथे फॅमिली. तर त्यांनी सांगितलं की हे जे झालंय ना, ते त्यांच्या सोबत अचानक झालं, दुर्घटना झाली ही. आणि ते म्हणजे अचानक जीव गेला. त्यांनी ना त्यांच्या मुलांना बघितलं ना बायकोला बघितलं. तर त्यांचं असं होतं की मला एकदा माझ्या मुलांना बघायचं. बरोबर आहे. तर ते तिथे त्यांच्या मुलांसाठी येत आहेत. मग तिने सांगितलं तुम्ही तुझ्या पप्पांची पूजापाठ करा, काहीतरी त्यांचं शांतता करा, बरोबर. तुम्ही तुमच्यामध्ये काय असतं ते करा. मग आम्ही एका भटाकडे गेलो. मग मम्मीने विचारलं भटांना काय, तर ते बोलले त्यांची कशातच इच्छा नव्हती, त्यांची पूर्ण इच्छा झालेली आहे, पण त्यांचा जीव त्यांच्या मुलांमध्ये. फक्त त्यांना मुलं म्हणजे त्यांना लास्ट टाइम बघायची होती, बोलायचं होतं मुलांसोबत. तर त्याच्यासाठी मग ते भटांनी सांगितलं आपण त्यांची शांतता करू, त्यांना हे करू. मग ते बहिणींनी मम्मीला सांगितलं. मग मम्मी भटाकडे जाऊन ते पूजापाठ वगैरे केली. आणि मग तेव्हापासून त्या गल्लीमध्ये ते कोणालाच दिसले नाही. तू एक हे पण सांगितलेलं, तुला एक स्वप्न आलेलं तुझ्या वडिलांचा. काय झालं माहिती का, एकदा हे सगळे पूजापाठ वगैरे झाली आणि मी पण थोडस म्हणजे पप्पांना खूप अटॅच होती मी पप्पांसोबत ना, तर मला एकदम पप्पांची आठवण यायची सारखी सारखी. आणि मग एकदा काय झालं की मी त्या रात्री खूप रडत होती की असं कसं झालं पप्पांसोबत, अचानक मध्ये काम करायला गेले आणि असं झालं. खूप वाईट वाटलं असं म्हणजे आम्हाला. मग मला असं स्वप्न पडलं की म्हणजे एक रथ आला, तो रथ मध्ये कोण आहेत, ते श्रीकृष्ण बसलेले होते. अरे वा. एका रथ मध्ये मला असं दिसलं की श्रीकृष्ण आले आणि पप्पा त्या रथ मध्ये बसलेले मला दिसले. ते श्रीकृष्णाच्या रथ मध्ये असे पप्पा दिसले आणि ते म्हणजे चाललेत असं मला म्हणजे स्वप्न मी बघितलं आणि ते स्वप्नामध्ये मला दिसले पप्पा. पण त्याच्यानंतर पप्पा कधी ना कोणाच्या स्वप्नात आले ना कोणाला असं ते आम्हाला तर कधी दिसलेच नाही. ते एकदाच त्या बाईला दिसलेले त्या गल्लीमध्ये. त्याच्यानंतर त्या गल्लीमध्ये पण कोणाला दिसले नाही, काही नाही. कारण ती जी जे शिवण क्लास शिकवलंय ना, ती आता पण बहिणीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. ती बोलते आता आम्हाला कधी काय असं दिसलं नाही, काय नाही. तर हे जे तू बोललीस ना रथच्या बद्दल, हे जे रथ आलेलं तुझ्या वडिलांना घेऊन गेलं, असं सेम इन्सिडेंट माझ्या मित्रांनी पण मला सांगितलेलं की त्याचे वडील होते, ते लास्ट स्टेज वरती होते आणि हा त्याच्या वडिलांच्या बाजूलाच बसलेला. ठीक आहे. त्यांनीच मला हे रिसेंटली सांगितलं की माझ्या वडिलांसोबत असं असं झालं. मी मग त्याला बोललो की माझ्या बायकोनी पण हे बघितलं असं स्वप्न. तर तो काय बोलला, मी माझ्या वडिलांच्या बाजूला बसलोय आणि त्यांचे लास्ट मुवमेंट होता. तर ते मला बोलायला लागले की तो यूपीचा आहे. मला बोलले की पप्पा ऐसा बोल रहे कि देख कोई तो आया है मुझे लेने और वो रथ लेके आया है. अरे अभी वो मुझे बुला रहा है रथ पे बैठने और मैं जा रहा हूँ. त्याच्या वडिलांची डेथ झाली. बस तेवढं. म्हणजे हे रथ आहे ना, मला असं वाटतं की मी ज्यांच्याकडून पण ऐकलंय, माणूस जेव्हा रथ वरती जातो मेल्यानंतर त्याची आत्मा जाते म्हणजे त्याला मुक्ती भेटते. अच्छा, समजलं.
हा, त्याला मुक्ती भेटत. तर तुझ्या वडिलांना मे बी मुक्ती भेटली हा, असेल. कारण त्याच्यानंतर खरं सांगू माझे कधी स्वप्नात नाही आले. कधी आम्हाला म्हणजे सतावलं तर कधीच नाही त्यांनी, पण कधी स्वप्नात यायचे, भरपूर यायचे. आता पण आम्हाला आठवण येते, आम्ही दिवस म्हणजे कधी कधी मी रडते, पण कधी असं स्वप्नात येत नाहीत आता, कधीच नाही. त्या लास्ट ते रथात बसून जशी गेले ना, ते मला लास्ट स्वप्न होतं. मला आता पण आठवते, पण आता कधीच आले नाही ते. झाले आता या गोष्टीला कमीत कमी 4 वर्ष तरी झाले. 4-5 वर्ष झाले, पण अजून ते स्वप्नात नाही, काहीच नाही. ठीक आहे. थँक्यू सो मच वर्षा, तू शेअर केला दोन्ही इन्सिडेंट आमच्यासोबत. आणि गाईज, तुम्हाला लोकांना आमचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा भरपूर सपोर्ट आम्हाला भेटतोय. आपल्याला अजून सबस्क्रायबर्स वाढवायचे आहेत. आणि प्लीज बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण पुढे पण आमचे भरपूर असेच व्हिडिओ येणार आहेत. तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच एव्हरीवन.